नमस्ते सर्वांना. मी मागे एक व्हिडिओ टाकला होता. आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने जे लोकशाही आहे, पण लोकशाही खऱ्या अर्थाने आहे का याचा आपण विचार करायला हवा आहे आणि तो गांभीर्याने विचार करायला हवा आहे. कारण लोकशाहीची जी मूल्य आहेत, ती मूल्ये आपल्या इथे आपण अजूनही पाळताना दिसत नाही आहे. आपलं जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो, तर ते लोकप्रतिनिधीच शासनकर्ते होतात आणि तेच स्वतः राज्य करतात आणि इतर गावकरी किंवा आपण सामान्य जनता आपले जे खास करून लोकशाहीने जे आपल्याला दिलेले अधिकार आहेत किंवा राज्यघटनेने जे दिलेले अधिकार आहेत, त्या अधिकारांचा वापर कधीच करताना दिसत नाही आहे. तर मला वाटतं की आपल्याला खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी. कारण लोकशाहीने जी आपल्याला ताकद दिली आहे, जनता ही राजा आहे आणि लोकप्रतिनिधी हे आपण सांगितलेल्या किंवा निर्णय घेतलेल्या गोष्टी आहेत, तर त्याचं अंमलबजावणी करणारे आहेत. तर हे आपण खऱ्या अर्थाने मला वाटतं समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत असू यात किंवा नगर परिषद असू द्यात किंवा महानगरपालिका असू द्यात. तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनतेचं राज्य निर्माण करायचं जर असेल, तर आपल्याला त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत आणि जनतेने राज्यकारभारामध्ये स्वतः हिरिरीने सहभाग घ्यायला हवा आहे. महिन्याला म्हणा किंवा 2 महिन्याला म्हणा, ग्रामसभा ग्रामपंचायतमध्ये किंवा गावागावामध्ये, छोट्या-छोट्या कसब्यांमध्ये किंवा तांड्यांमध्ये, पाड्यामध्ये ग्रामसभा ह्या व्हायला हव्यात आणि त्या ग्रामसभेने निर्णय घेऊन ते निर्णय ग्रामपंचायतने त्याची अंमलबजावणी करायला हवी आहे. तसेच नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वॉर्डामध्ये म्हणजे जे आपले वॉर्ड आहेत, त्या वॉर्डामध्ये 2 महिन्याला, 3 महिन्याला एक सभा व्हायलाच पाहिजे आणि त्या सभेमध्ये नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन नागरिकांनी आपल्याकडून त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा नागरिकांकडून आलेले जे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे विचारात घ्यायला हवेत. तर ह्या पद्धतीने राज्यकारभार चालला गेला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने लोकशाही आपली इथे निपजेल आणि त्यासाठी आपण जनता आहे, तर जनतेने पण त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा आहे. धन्यवाद.